नमस्कार, मी प्रीती. ठाणे लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. बिझनेस जत्रा 2023मध्ये आम्ही पोहोचलो एका अशा स्टॉलवरती जिथे आम्ही पाहिली चक्क एक तिरडी आणि त्यासोबतच एक मडकंसुद्धा. आणि ह्यानंतर आमचं लक्ष गेलं ते म्हणजे इथे स्वतः उपस्थित असलेल्या यमराजांवरती. बिझनेस जत्रेमध्ये स्वतः यमराज प्रगटले आहेत. याचं कारण काय आहे, हा स्टॉल नक्की कसला आहे आणि ही तिरडी इथे का आहे, या सगळ्याची उत्तर आपण थेट यमराजांकडूनच जाणून घेऊयात. यमराज, ठाणे लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. इथे कसं येणं केलं ठाण्यामध्ये? ठाण्यामध्ये येणं असं केलं की आम्ही अंतिम संस्काराच्या सर्व जबाबदारी घेतो. सुखांत अंतिम संस्कार मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आम्ही अंतिम संस्काराची सेवा देतो. ज्याच्यामध्ये कोणत्याही घरी जर कठीण समय आला आणि त्या कठीण समयी जर त्यांनी आम्हाला बोलवलं, म्हणजे त्या वेळेला त्यांना जर आमच्या सेवेची उपलब्धता हवी असेल तर ॲम्ब्युलन्स, अंतिम संस्काराची सामुग्री, ज्यांच्या जाती धर्माप्रमाणे आमची मॅनपॉवर, पंडित वगैरे हे सगळं आम्ही देतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सगळी तयारी करून देतो, हार फुलं वगैरे, आणि त्यांना स्मशानापर्यंत सोडतो. आता या गोष्टीला कुठेतरी सगळ्यांकडे येऊन आपण समोर तर मांडलं पाहिजे, कारण मृत्यूबद्दल बोलायला कोणीच तयार होत नाही. आणि मृत्यू म्हटलं की लोकांच्या डोक्यात यम येतो, म्हणून हा यमाचा वेशभूषा. आणि मला मग प्रत्येक वेळेला लोकांना समजावं लागतं की यम हा काय मृत्यू देवता नाही, यम हा धर्मदेवता आहे. कारण तो धर्माचा बॅलन्स ठेवतो. कारण जन्म आणि जर मृत्यू नाही झाला तर हा समाज कसा चालेल, म्हणून मग अशा गोष्टींनी आम्ही सांगतो. तर सुखांत अंतिम संस्कार हे गेल्या 10 वर्षापासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई कार्यरत आहे. आणि ह्या कंपनीचं अगदी जर युनिक असं म्हटलं किंवा एक वेगळं असं जर काही गोष्ट म्हटली तर ती अशी आहे की सुखांत प्री प्लॅन घेऊन आलेलं आहे. ही एकमेव कंपनी आहे जी वरिष्ठ नागरिकांसाठी काम करते. ज्यांची मुलं NRI आहेत, जे HNI आहेत आणि 60 नंतरचे वरिष्ठ नागरिक आपण धरूया. त्यांना बरीचशी चिंता असते की आम्ही दोघेच आहोत, जर काही झालं, अशी गोष्ट घडली तर काय करणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजच्या जर आपण म्हटलं मुंबईसारख्या किंवा ठाण्यासारख्या शहरात खरंच कोणाजवळ वेळ नाही आणि कुणालाही अंतिम संस्काराबद्दल माहिती नाही. तर यावेळेला मदतीचा हात द्यायला लोक येत नाहीत किंवा ही गोष्ट होत नाही. म्हणून आत्ता हा जो आमच्या कंपनीचा जी सेवा झालेली आहे सुखांत अंतिम संस्कार, याची मला असं वाटतं की खूप गरज आहे लोकांना. पण त्यापर्यंत पोचण्यासाठी हा वेश घेऊन मी ह्या जत्रेमध्ये हजर राहिलेलो आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे लोकांना समजावतो आहे. बरं, लोकांमधली भीतीही काढतो आहे. मी ह्या जत्रेमध्ये तिरडीसुद्धा ठेवली आहे आणि तसंच मडकं काय असतं, कशी आग हे होते, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. का तर आपल्या नेक्स्ट जनरेशनला या गोष्टीची माहिती व्हावी. आणि त्याचबरोबर आमच्या स्टॉलवर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक परिक्रम म्हणून सगळ्यांना आपल्याला अवयवदान, देहदान याच्याबद्दल खूप वाटतं करावं आपल्यानंतर, मग त्याची लोकांना माहिती नसते. तर त्याचीही आम्ही माहिती आणि रजिस्ट्रेशन हे दोन्ही आम्ही इथे ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही ह्या जत्रेमध्ये सामील झालेलो आहोत. आतापर्यंत किती लोकांचा जो पाठिंबा आहे, सपोर्ट जो तुम्हाला ह्या उपक्रमासाठी मिळाला? आत्तापर्यंत पाठिंबा असं म्हटलं म्हणजे तुम्ही असं मला प्रश्न विचारताय. आजपर्यंत आम्ही 7,000 लोकांचा अंतिम संस्कार केलेला आहे आणि 1500हून अधिक आमचे सभासद आहेत आणि ही संख्या वाढतच चाललेली आहे. पण आत्ता सध्या आम्ही मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये आहोत. तर पुण्यातूनही लोक बोलत आहेत, नाशिक, कोल्हापूर सगळीकडून. तसंच पॅन इंडियामधनंही लोक आमच्याशी विचारपूस करत आहेत. आणि आम्ही ह्या गोष्टीला कारण एवढ्या ह्याच्याने हे करतो आहे की असं आम्हाला समजलं की जगाची ही मोठी गरज आहे. मग एखादा व्यक्ती सुखांतापर्यंत पोहोचतोय, मग त्याच्यानंतर मृत्यू झाल्यानंतर त्यांना म्हणजे काय काय सेवा किंवा काय काय त्यांना मिळेल सुखांतापर्यंत? सुखांत म्हणणं, जर तो आमचा सभासद झाला तर बघा, तो असेपर्यंत आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे. मग त्यासाठी तो जेपर्यंत आहे तेपर्यंत आम्ही त्याच्या संपर्कात राहण्यासाठी वाढदिवस, वेडिंग ॲनिव्हर्सरी, त्याचा गोल्डन मोमेंट, त्यांनी जो 50-100 जणांचा डेटा दिला आहे त्यांच्याशी बोलणं, त्याच्यानंतर त्यांनी जर अवयवदान केलेलं आहे तर ते इम्प्लिमेंट करणं, आणि बाकी मग त्यांनी जशी त्याच्या जाती धर्माप्रमाणे इच्छा व्यक्त केलेली आहे असा त्याचा अंतिम संस्कार. त्याचबरोबर आपल्याला तुम्हाला माहिती आहे, आज बरीचशी जे फेसबुकला वगैरे DP ठेवतात, मी प्रत्येकाला वाटतं माझा छान फोटो माझ्यानंतर दिसला पाहिजे. तर ते एक सुखांत याच्यात एक युनिक दिले की तुम्ही तुमचा DP द्या, आम्ही तुम्हाला त्याचा एक चांगला फोटो बनवून देऊ, म्हणजे लोक तुम्हाला तसं पाहतील. त्याचबरोबर ज्या ज्या त्यांच्या इच्छा असतील त्याची पूर्तता कशी होईल ह्या गोष्टी. आणि
सुखान हा उपक्रम चालू करण्यामागचा उद्देश आहे की माणसाचा जाता जाताना चिंतामुक्त गेलं पाहिजे आणि जेव्हा तो शेवटचा क्षण येईल त्यावेळेला तो कुणावर अवलंबून न राहता त्यांनी हे सगळं जे ठरवलेलं आहे त्याच्या पद्धतीने त्याच्या इच्छे आणि त्याला तो रिस्पेक्ट आणि आत्मसन्मान मिळावा ही आमची त्याच्यामधली भावना आहे. अशा पद्धतीने हा पूर्ण उपक्रम आम्ही देतो. त्याचं डेथ सर्टिफिकेट देईपर्यंत त्याचं अस्थि विसर्जन होईपर्यंत इतका हा उपक्रम आम्ही करतो आणि प्रचंड त्याच्यामध्ये लोकांना प्रतिसाद आहे. पण कुठेतरी थोडं आहे की मृत्यूवर बोलायचं कसं त्याचा अवेअरनेस करण्यासाठी आम्हाला हा जत्रा वगैरे अशा किंवा या गोष्टी कराव्या लागतात. पण बरेच लोक आता त्याला पॉझिटिव्ह घेऊ लागले आणि आत्ताचं जनरेशन सोशल मीडिया याच्यामुळे न कळतच सगळ्यांपर्यंत हे पोचत आहे. सर तुम्ही आता बोललात की प्रत्येक धर्माचं म्हणजे जशी रजिस्ट्रेशन येईल त्या प्रकारे म्हणजे ओव्हरऑल सगळ्या प्रकारचं विधी असतो ह्याच्यातून केला जातो. येस, तुम्ही बोललेला प्रश्न बरोबर आहे. आपल्याकडे कसं आहे की आपण म्हणतो ना 50 किलोमीटरवर आपलं गोष्टी बदलतात, बरोबर आहे. आणि ही सगळ्यात मोठी भावनात्मक गोष्ट आहे कारण आपले पितृ त्यांची शांती श्राद्ध ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग ज्यावेळेला मृत्यू होता त्यावेळेला ती गोष्ट नीट झाली पाहिजे ना. तर तुम्ही जो प्रश्न विचारला आपण सर्व धर्मांसाठी करतो. पण बघा आपल्याकडे आज आपण महाराष्ट्र म्हटलं किंवा मुंबई म्हटलं तर हिंदू जास्त आहेत. आता हिंदूमध्ये मग आपण जर मोजलं मराठी आले, गुजराती आली, जैन आले, मारवाडी आली, पंजाबी आले, असे इतर सगळे. आणि त्याचबरोबर ख्रिश्चन कम्युनिटी ऑलरेडी आहे. पण त्याच्यामधले पण ज्यांच्याकडे थोडंसं म्हणजे ते कन्व्हर्टेड आहेत वगैरे ते आपल्याकडेच येतात. आपण कुठल्याही धर्माचं इवन पारशी पण आले तरीसुद्धा आपण करतो. आणि आम्ही त्यावेळेला अंतिम संस्कार करताना पण लोकांना जसं लोक दहन करताना अग्निसंस्कार करतात तसं आम्ही सांगतो इको फ्रेंडली पण आपण केलं पाहिजे. हाही आम्ही जास्तीत जास्त आणि आता लोक ऐकतात त्या गोष्टीला आणि त्याचा प्रसार होत चाललेला आहे. आणि आता तुम्ही एक अवयवदानाचाही मुद्दा सगळ्यांसमोर मांडलेला आहे. मग त्या निमित्ताने सगळ्यांना काय आव्हान करणार? आव्हान आपण यांना करणार की खरंच तुम्ही एवढा मोठा निर्णय आणि हे एवढं मोठं आपण हे जगतोय तर तुमचे डोळे किती छान असतात, तुमचं शरीर किती छान असतं. तर ह्या शरीराचा उपयोग जर जाता जाता दुसऱ्याला झाला तर काय वाईट आहे. कारण हे जर ह्याची राख करून आपण टाकणार त्याच्याऐवजीच आपण डोळे दान केले, आपण स्किन दान केली किंवा आपल्या शरीराचा एखादा अवयव दान केला किंवा आपण देहदान केलं तर त्याचा उपयोग ह्या समाजाला आणि ह्या जनतेला होऊ शकतो. तर तुम्ही सगळ्यांनी आपण हे केलं पाहिजे आणि ही मोहीम आपण खूप जोरात राबवली पाहिजे. थँक्यू सर. तर हा होता बिझनेस जत्रामधला सुखांतचा स्टॉल. तुम्ही विचारही केला नसेल की मृत्यू हा विषय अगदी सेन्सिटिव्ह असतो, कोण त्याच्यावरती बोलायला बघत नाही, भाष्य करायला बघत नाही. मात्र तीच एक अंतिम सत्य आहे आणि त्याचीच काळजी बरेचशी लोक जे असतात वयोवृद्ध झालेली असतात, त्यांची मुलं त्यांच्यावर राहत असतात किंवा एखाद्याला मुलं बाळं नसतील तर अशा लोकांनी करायचं का असा प्रश्न त्यांच्यासमोर नेहमीच पडलेला असतो. त्याच्यावरचं सोल्युशन म्हणजे सुखांत. आणि त्यानंतरच असा सुखांतचा हा स्टॉल आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी सुखांतचे जे आहेत ते बॅनर्स पोस्टर्स या ठिकाणी लावलेले आहेत. ह्या सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या तुम्हाला सुखांतमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुखांतचं सभासदपद घेतल्यानंतर मिळणार आहेत. विचारही करू शकणार नाही अशी युनिक ही कल्पना आहे. आणि असेच युनिक अनेक स्टॉल्स जे आहेत युनिक आयडियाजनी भरलेले, बिझनेस आयडियाजनी भरलेले हे स्टॉल्स जे आहेत ते ह्या बिझनेस जत्रेमध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेले आहेत. 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबर रोजी बिझनेस जत्रा जी आहे ती ठाण्यातल्या टिपटॉप प्लाझा इथे भरलेली आहे. तर नक्कीच बिझनेस जत्राला भेट द्या आणि याच्याच अपडेट्ससाठी पाहत राहा फक्त ठाणे लाईव्ह. धन्यवाद.